कोल्हापूर शहरातील सराफ बाजार म्हणजे गुजरी बाजारपेठेत सध्या सोने चांदी अटणी पॉलिश आणि रिफायनरीचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। याचा परिणाम या परिसरातील स्थानिक नागरिक असतील, करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात येणारे भाविक असतील आणि विशेषतः मंदिरावर पण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आपण या ठिकाणी बघतोय की मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये जे प्रत्येक इमारतींवर नळे मोठमोठे काढण्यात आलेले आहेत, या मोठमोठ्या नळ्यातून हा धूर जो आहे तो धूर बाहेर पडतो। खरं तर सोन्याचे विघटन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायट्रिक ॲसिडमधून निर्माण होणारा धूर सध्या या स्थानिक नागरी व्यापारी भाविकांसाठी गंभीर आरोग्याचा धोका ठरत आहे। विशेष म्हणजे याच परिसरात 3.5 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचं मंदिर आहे। अवघ्या हाकेच्या अंतरावर या ठिकाणी हे मंदिर आहे आणि या मंदिरात लाखो भाविकांचं एक श्रद्धास्थान जे आहे या पुरातन मंदिरावर आणि देवीच्या मूर्तीवर देखील या धुराचा परिणाम होत असल्याची भीती नाकारता येत नाही। गुजरी, भेंडे गल्ली, कासार गल्ली, महादेव गल्ली, खर्डेकर बोळ, परीड गल्ली, आझाद गल्ली आदी गल्ल्यांमध्ये सध्या 200 ते 250 रिफायनरी आणि पॉलिशिंग युनिट्स सुरू असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे। पहाटेपासूनच सुरू होणाऱ्या या रिफायनरीमधून मोठ्या प्रमाणात नायट्रिक ॲसिड वापरलं जातं आणि त्यातून पिवळा क्षार धूर श्वसनविकार, डोळ्यांची जळजळ यासारख्या समस्या निर्माण करतो आहे। या सर्व रिफायनरींपैकी फक्त 4च रिफायनरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे नोंदणीकृत असल्याची माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे। तर केवळ 30 ते 40% व्यवसाय कोल्हापूर महानगरपालिकेकडे अटणी, पॉलिश आणि रिफायनरी म्हणून नोंद आहेत। नियमानुसार असे जे व्यवसाय आहेत ते औद्योगिक वसाहतीमध्येच सुरू केले पाहिजेत। तसेच धुराचे बाष्पीभवन होण्यासाठी फिल्टर यंत्रणा बसवणे बंधनकारक आहे। मात्र बहुतेक रिफायनरीमध्ये त्याकडे दुर्लक्ष असल्याचं चित्र सध्या आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतंय। या धुरामुळे परिसरातील रहिवाशांना त्रास होत असून श्वसनासंबंधी तक्रारी वाढल्याचं सांगितलं जातंय। आमच्या घरात लहान मुले आणि वृद्ध आहेत, धुरामुळे डोळ्यात पाणी येते, श्वास घ्यायलाही त्रास होतो। दुसरीकडे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांना देखील याचा अप्रत्यक्षरित्या त्रास होतोय आणि पुरातन जे मंदिर आहे या मंदिराला देखील आपल्याला त्रास होत्याला आपल्याला पाहायला मिळतंय। एकीकडे पुरातत्व विभाग आणि देवस्थान समिती जी आहे किंवा जिल्हा प्रशासन असेल देवीच्या मूर्तीच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील आहेत, मात्र दुसरीकडे या रिफायनरींकडून होणाऱ्या प्रदूषणाकडे प्रशासनाने डोळेझाक केल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रिफायनरीवर कारवाई करावी, अनधिकृत व्यवसाय तातडीने थांबवावेत, तसेच प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी या परिसरातील नागरिक असतील किंवा भाविक यांच्याकडून होत असताना आपल्याला पाहायला मिळते। एकूणच आता यानंतर या मंदिर आता शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होतोय। लाखो भाविक जे आहेत या मंदिर परिसरामध्ये येत असतात किंवा गुजरी महाद्वार रोड परिसरामध्ये खरेदीसाठी पर्यटक येत असतात। मात्र या सर्व धुराचा अप्रत्यक्षरित्या त्यांच्या श्वसनावर, त्यांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय। दुसरीकडे जे आपलं करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचं मंदिर आहे या मंदिराच्या दगडांवर, मंदिराच्या परिसरामध्ये आणि अप्रत्यक्षरित्या देवीच्या मूर्तीवर देखील परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर।